विधानसभेची निवडणूक आता तोंडावर आली आहे, त्यामुळं महायुती सरकार शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी घोषणा करतंय, पण त्याची अंमलबजावणी करताना मात्र हात आखडता घेतला जातोय असं दिसतंय। सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी सध्या त्याचाच अनुभव घेत आहेत। बहुतांश शेतकऱ्यांनी आम्हाला सोयाबीन कापूस अनुदानाबद्दल कमेंटमध्ये विचारणा केली होती, त्यामुळं आम्ही कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा मोबाईल संपर्क काही होऊ शकला नाही। त्यामुळं अनुदानाबद्दलची नवीन अपडेट काही आम्हाला मिळू शकलेली नाही आहे। सोयाबीन कापूस अनुदानाचं वाटप शेतकऱ्यांना केलं जाईल, कारण त्याची प्रक्रिया राज्य सरकारकडून पूर्ण केलेली आहे। पण कधी असा प्रश्न तुमच्या मनात असेल तर या प्रश्नावर मात्र राज्य सरकारकडून फक्त तारीख पे तारीखचा खेळ सुरू करण्यात आलाय। त्याचं एक कारण असंही सांगितलं जातंय की सध्या राज्य सरकारचं सगळं लक्ष मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर आहे, त्यामुळं शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस अनुदानासाठी वाट पाहावी लागणार असं एकूण चित्र दिसतंय।